क्या हुआ गौरी जी? मला मला सुचतच नाही, मला माझी हिम्मतच होत नाही घरी जायची। आई बाबा आजी त्यांच्यासमोर कशी उभे राहू शकणार आहे मी? माझी दिवाळी आनंदात जावी म्हणून त्यांनी इतके दिवस हे सगळं लपवून ठेवलं, आणि आता या घरात शेवटची दिवाळी आहे माझी। शिवारे कितीतरी सण कितीतरी समारंभ साजरे करत या घरात लहानाची मोठी झाले मी। तुला माहितीये, दिवाळीची साफसफाई करताना आजी नेहमी म्हणायची की आपण आपले कसे लाड करतो तसेच घराचे पण करायचे। मायेची ऊब देणारे जसे माणसं असतात ना, तसं घरही असतं। खरंच खूप दिलंय रे शिव, खूप दिलंय या घराने मला। तुला माहितीये, अगदी रात्री चांदोबा सुद्धा मी या घराच्या खिडकीतून बघायचं। मी आणि दादा लपंडाव खेळायचो तेव्हा मी घराच्या कोपऱ्यात जाऊन लपून बसायचो, आणि आजी नवीन नवीन पदार्थ बनवायचे ना, तर मी त्या किचनच्या ओट्यावर बसून राहायचे आणि सगळं बघायचे। बाबांबरोबर माळा साफ करताना मी आणि नची दादा वर माळावरच बसून राहायचो। मला तर खाली उतरायचंच नसायचं, म्हणजे असं वाटायचं की इथेच भातुकलीचा डाव मांडावा आणि आई बाबांच्या याच घरात माझं ते घर असावं। तुला माहिती शिव, बाबा तुझ्यावर चिडले होते तेव्हा त्यांनी आजीचे डबे त्याच माळ्यावर ठेवून दिले होते, आणि मग त्यांनीच ते काढले। शिव, याच घरात असताना तू माझ्या आयुष्यात आलायस, आधी शेजारी म्हणून, बाबांचा गुरु म्हणून, आणि मग जावई म्हणून। याच घरातून मी सासरी निघाले, आणि आता हेच घर आमचं राहिलं नाहीये। गौरी जी, संभालिए अपने आप को। कशी सांभाळू शिव मी? हाँ, हे घे, श्रीखंड आहे। लिगो माझी सोन पापडी ये। आजीने खास तुझ्यासाठी आवडीचा स्वयंपाक केलाय। अगं तुझ्यासाठी नाही, नाच जावयासाठी पण केला, कळला? हम मुंह धो के आते हैं हम। अरे किधर राहते? इकडे धुवून ना हात। आता हे पण तुझंच घर ना। सही तो कह रही है, क्यों शर्मा रहे हो? हाथ मुंह धो लो ना यहाँ पर। जी हाँ। नचिकेत, शिवणी गौरी आले, जेवायला चल। नमस्ते दादा। जा बेटा, नॅपकिन दे त्याला। जा, हात मुंह धुवून लो। हो। नचिकेत, बाबांना जरा तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे। मलाही बोलायचं आहे, महत्वाचं। हे बघ नची, तुला हळू हळू हळू, गौरी समोर कुठलाही विषय नको। हा, आपण जेवण झाल्यानंतर गच्चीवर जाऊ आणि बोलू, काय? मला तसंच वाटतं। काय रे, भूक लागली का नाय? हाँ? तेरे पसंद का खाना किया है? तुम्ही जे काही बनवता मला सगळंच आवडतं। बरं सरे, म्हणून माका नाच जावई आवडतो। हा, काय गो गौरे, बरोबर की नाही? दादा बस ना लवकर जेवायला, खूप भूक लागली। आजी सरक, मी वाढते सगळ्यांना। दे तुझं राहू दे, मी वाढतंय। माहेर वर्षणार तू, किती काम सांगायचं तुका? हा,
अगं वाढू दे ना तिला आई. चला सगळी जेवायला बसा. बर. मला सगळं कळलंय हे आई बाबांना कळवू देऊ नको प्लीज. काय रे काय काय खुसफुस चालली बहीण भावांची. जेवा. गौरी बस. न लाजता जेवा बर का, लाडके नवीन जावई बापू. अहो जरा सांभाळून बोला हा, शांतपणे. तेवढी अक्कल आहे मला. तसं नव्हे, म्हणजे काही झालं तरी ती त्याची बायको आहे, तर शब्द जरा जपून वापरा. हा तिने काय केले हे कळल्यानंतर सुद्धा तुम्हाला असले सल्ले देतेस? अहो तसं नाही. नाही, तू बोल नचिशी, तू बोल. मी नाही बोलत. आलं ये बेटा, तुझीच वाट बघत होतो. काय बोलायचं? निशाबद्दल. काय नाही म्हणजे आता काय केलंय तिने? तुला सांगायला बरं वाटतं अशातला भाग नाही, पण आपल्याला आपण नाही निशाने फसवलंय. 10 लाखाचं कर्ज घरासाठी काढलं असं तिने आपल्याला सांगितलं. 80 लाखाला विकलंय हे घर तिने. ती सुधारली असेल हे गृहीत धरून तिच्यावर विश्वास ठेवला, फार मोठी चूक केली आहे. आपल्याला रस्त्यावर आणलं तुझ्या बायकोनी. बाबा काय वाटेल ते बोलताय तुम्ही. निशाबद्दल मी एक अवाक्षरही ऐकून घेणार नाही. अरे नचिकेत, मग काय आई, कितीदा ऐकून घ्यायचं? जेव्हा तिची गरज होती तेव्हा ती खूप चांगली होती ना. 10 लाख हवे होते तेव्हा तिच्यावर विश्वास ठेवला, कागदपत्र पाहून सही केली, आणि आता सगळा आळ तिच्यावर जागताय का? ती तुमची लेक नाही, सून आहे म्हणून. अरे नचिकेत याचा काय संबंध आहे इथे? संबंध आहे नाही, संबंध आहेच. तिकडे बनारसला तुमच्या लेकीला त्रास होता का या विचाराने कासावीस होता तुम्ही, आणि इथे निशाला वाटेल ते बोलता. बाबा गौरी जशी तुमची लेक आहे ना, तशी निशा सुद्धा कोणाची तरी लेक आहे. आता तरी तिच्याबद्दल जरा विचार करून बोला. काय जेवला ना? हा झाला काय? जेवण आवडलं नाही काय तुका? माझ्या मनावर काय जेवला नाहीस बाबा तू. आमची बर्फी तर चिमणीसारखा जेवता, तिचा गुण तुका 4 दिवसातच लागलो. नाही आजी, मी पोटभर जेवला. फारच मस्त होतं जेवण. जरा हेवी लग रहा है अब. गौरी जी टहल के आए? चौबे मामा से भी मिल लेंगे नीचे. शतपावली करू जाता ना, जा पण लवकर या. हा हो येते. हे मीठ हा दे, ठेवते मी. हा ये. हा ये गो. काका काहीच मार्ग नाहीये का आमचं घर वाचवायचा? माझ्या बाबांना खूप त्रास होतोय त्या सगळ्याचा. आमच्या लग्नासाठी त्याने ते कर्ज काढलं होतं, म्हणून घर गहाण ठेवावं लागलं. गाण नाही, निशाने मला 80 लाखाला विकलंय ते घर.